नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगाने शिकवला जाणारा पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्रातील ढग किंवा क्लाउड व त्यांचे असणारे प्रकार या प्रकाराबद्दल किंवा वर्गीकरण कसं करण्यात येतं ढगांचं याबद्दल मित्र वेगळं वर्गीकरण कसं करण्यात आलेलं आहे याबद्दल आजच्या तासामध्ये बोलणार आहोत। मित्रहो, 1922 मध्ये साधारणतः मी त्याचा इतिहास अगोदर सांगितला की 1803 मध्ये लुक हार्वर्ड नावाच्या निसर्गशास्त्रज्ञानं या ढगांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने 4 ढगांचे प्रकार त्या काळामध्ये सांगितले। त्यानंतर 1890 मध्ये या जगामधील ढगांचं वर्गीकरण एकसारखं असावं, त्यामध्ये सुसूत्रबद्धता असावी यासाठी आंतरराष्ट्रीय ऋतुविज्ञान परिषदेमध्ये त्यांनी ढगांचे 10 प्रकार सांगितले आहेत। आणि मग 1896 मध्ये हे जे काही ढगांचे प्रकार आहेत या ढगांच्या प्रकाराचा एक नकाशा संग्रह त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न झाला। 1922 मध्ये या नकाशा संग्रहाला आधुनिक असं करण्यात आलं किंवा अद्ययावत अशा प्रकारचा नकाशा संग्रह 1922 मध्ये हवामानशास्त्रज्ञांनी या ठिकाणी तयार केला आणि मग या नकाशा संग्रहामध्ये ढगांचं वर्गीकरणाचे 10 प्रकार त्यांनी त्या ठिकाणी दिले। त्यांनी स्पष्टीकरण दिलं, त्यांचं निरीक्षण कसं करायचं, त्यांचं परीक्षण कसं करायचं याचं सगळं स्पष्टीकरण या ढगांच्या 10 वर्गीकरणाचं कशा पद्धतीने करायचं हे या नकाशा संग्रहामध्ये नमूद केलेलं आपल्याला दिसून या त्यानुसार त्यांचे प्रकार किंवा वर्गीकरण ढगांचं वर्गीकरण जर या ठिकाणी केलं की जे 10 प्रकार त्यांनी सांगितलेले आहे की त्यामध्ये पहिला प्रकार आहे ढगांचा, तो म्हणजे सिरस किंवा आपण त्याला तंतुमेघ असे सिरस किंवा तंतुमेघ। सिरस किंवा तंतुमेघ हे ढग अति उंचीवरील मेघ असून या मेघाची सरासरी जमिनीपासूनची उंची ही 6000 मीटर पर्यंत असते आणि हे जे काही सिरस नावाचे ढग आहे हे ढग हिमकणांपासून तयार झालेले आपल्याला दिसते। या ठिकाणी दवबिंदू किंवा दवांक पातळीच्या वेळी या ठिकाणी 0 अंशापेक्षा कमी तापमानामध्ये प्रामुख्याने यांची दवांक बिंदू पातळी आली, त्यातून सांद्रीभवन झाल्यामुळं यांचं हिमकणामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं आणि मग हे हिमकणांच्या स्वरूपामध्ये तयार झालेले आपल्याला आढळतात। तंतुमय व रेशमासारखे हे असतात। हे जे काही ढग आहेत हे अतिशय तंतुमय किंवा रेशमासारखे आपल्याला रेशीम जसं असतं तसं हे रेशमासारखे ढग दिसून येतात। हे ढग दाट नसतात, हे ढग एकदम दाट नसतात की त्यामुळे त्यांची सावली या ठिकाणी पडत नाही। दाट नसल्यामुळे त्यांची सावली या ढगांची पडत नाही। हे ज्यावेळेस सूर्यप्रकाशामध्ये हे ढग येतात त्यावेळेस सूर्यप्रकाशामध्ये ढग आल्यानंतर हे ढग आपल्याला चमकताना दिसतात। यांच्या विशिष्ट आकारामुळे यांना अश्वपुच्छ मेघ असं देखील म्हटलं जातं। अश्वपुच्छ मेघ असं देखील या ठिकाणी या ढगांना म्हटलं जातं। हे जे काही ढग असतात हे तुरळक स्वरूपामध्ये पाऊस आपल्याला देतात आणि सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर हे ढग आकाशात पिवळसर तांबडे ज्यावेळी यांच्यातून प्रकाश केला जातात त्यावेळेस हे ढग आपल्याला पिवळसर आणि तांबड्या रंगामध्ये आपल्याला
सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर हे असे प्रकारचे तांबूस, पिवळे तांबूस किंवा पिवळे तांबडे, तांबड्या रंगाचे हे ढग आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर मित्रांनो, ढगांचं वर्गीकरण करत असताना आपण ढगाचा पहिला प्रकार या ठिकाणी बघतोय, तो म्हणजे सिरस नावाचे ढग, ज्याला आपण तंतु मेघ असं म्हणतो. मित्रो, हे जे काही ढग आहे हे समुद्र सपाटीपासून साधारणतः 6,000 मीटर उंचीवरील असणारे हे ढग आहे. 6,000 मीटर उंचीवर हे ढग आपल्याला आढळून येतात. हे ढग प्रामुख्याने हिमकणापासून तयार झालेले असतात. या ढगामध्ये जलकणांच्या ऐवजी हा हिमकणांचा समुच्चय असतो. म्हणजे हिमकणांच्या समुच्चयातून हे ढग या ठिकाणी तयार झालेले आपल्याला असतात. त्यामुळे हे ढग तंतुमय व रेशमासारखे आपल्याला दिसतात. हे कसे दिसतात? तंतुमय आणि रेशमासारखे, म्हणूनच त्याला आपण तंतुमेघ असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. या ढगांची हे ढग दाट नसतात. हे ढग आपल्याला दाट असे दिसून येत नाही. त्यामुळे या ढगांची सावली देखील पडत नाही. मात्र ज्यावेळेस या ढगांवर सूर्यप्रकाश पडतो, सूर्यकिरण पडतात, त्यावेळेस मात्र हे ढग आपल्याला त्या ठिकाणी चमकताना दिसतात. यांचा जो आकार असतो, यांच्या आकारामुळे या ढगांना अश्वपुच्छ मेघ असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. मित्र, हे जे काही ढग आहेत हे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयानंतर आकाशामध्ये पिवळसर तांबड्या रंगाचे असलेले आपल्याला दिसून येतात. या ढगांमुळे जो काही पाऊस पडतोय तो अतिशय तुरळक स्वरूपाचा पाऊस या ढगांच्या माध्यमातून पडलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं पहिला प्रकार म्हणजे सिरस किंवा तंतुमेघ हा या ठिकाणी आपण बघितलेला आहे. त्यानंतर दुसरा जो काही प्रकार आहे तो आहे सिरोक्युमुलस. सिरोक्युमुलस किंवा ढगाचे वर्गीकरण करत असताना ज्यावेळेस आपण पहिला प्रकार सिरस किंवा तंतुमेघ बघितलेला आहे, आता दुसरं वर्गीकरण त्यांनी या ढगाचं केलेलं आहे. ते म्हणजे सिरोक्युमुलस नावाचा ढग किंवा सिरोक्युमुलस नावाच्या ढगाचा प्रकार हा देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. साधारणतः या ढगांची उंची ही सिरस किंवा तंतुमेघापेक्षाही जास्त उंचीवरील, साधारणतः 7,000 ते 10,000 मीटर उंचीवर हे ढग आपल्याला आढळून येतात. या ढगांचा आकार हा लहान व घुमटकार असतो. साधारणतः घुमटकार म्हणजे या पद्धतीनं घुमटकार आकाराची हे ढग आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. हिमकणांपासून याही ढगांची निर्मिती ही हिमकणांपासून झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे हिमकणांचा समुच्चय निर्माण झाल्यानंतर हा ढग निर्माण झालेला आपल्याला दिसतो. हे ढग पातळ असतात. हे ढग देखील सिरस ढगाप्रमाणेच दाट नसतात, पातळ असतात. याही ढगांची सावली पडताना आपल्याला दिसत नाही. याही ढगाची सावली पडत नाही. सकाळी ढगांचे प्रमाण जास्त असते. हे जे काही ढग आहे या ढगांचे सकाळी हे प्रमाण जास्त असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे मित्रांनो, अगोदर जर आपण सिरस ढग पाहिला, या सिरस ढगा सारखाच आहे, फक्त फरक असा आहे मित्रांनो, सिरस ढगाची निर्मिती हिमकणांपासून झालेली आहे आणि सिरोक्युमुलस ढगांची निर्मिती देखील हिमकणांपासून झालेली आहे. मात्र सिरस नावाचा जो काही ढग आहे हा आपल्याला समुद्र सपाटीपासून सर्वसाधारणपणे 6,000 मीटरवर आढळतो
मात्र सिरोक्युमुलस नावाचे हे जे काही ढग आहेत हे त्यापेक्षाही अधिक उंचीवर म्हणजेच समुद्र सपाटीपासून 7,000 ते 10,000 मीटर उंचीवर हे सिरोक्युमुलस नावाचे ढग या ठिकाणी आपल्याला आढळतात. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण तुलना केली तर याच्या आकारामुळे, जसं आपण बघितलं की सिरस ढगाच्या आकारामुळे त्याला तंतुमेघ किंवा रेशमासारखा आकार त्याचा असतो, त्याचबरोबर अश्वपुच्छ मेघ देखील त्याला म्हटलं जातं. तसंच या ढगाचा आकार घुमटकार आपल्याला दिसतो. घुमटकार आकाराचा भाग आणि सिरस ढगापेक्षा यांचा आकार मात्र लहान असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून आपण पाहतोय की ज्यावेळेस वर्गीकरण केलं गेलं त्यावेळेस त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्याची उंची कशी आहे यावरून प्रामुख्याने या ढगांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि याच ठिकाणी आपण बघतोय की सिरस ढगामध्ये आणि सिरोक्युमुलस ढगामध्ये त्यांचा आकार आणि त्यांची समुद्र सपाटीपासूनची असणारी उंची यावरून दोन वेगवेगळे ढग, मात्र दोघांमध्येही साम्य काय आहे तर दोन्ही ढग हे हिमकणांपासून निर्माण झालेल्या हिमकणांच्या संचयनापासून समुच्चयापासून निर्माण झालेले आहेत. आणि त्याचबरोबर दोन्ही ढगांची सावली ही पडत नाही. म्हणजे याचा अर्थ दोन्ही ढग हे पातळ अशा स्वरूपामध्ये, दाट स्वरूपात नसून पातळ अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी अवकाशामध्ये आपल्याला दिसून येतात. साधारणतः आपण बघितलं की सूर्यास्तानंतर व सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तानंतर प्रामुख्यानं या ठिकाणी जर आपण बघितलं की सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर सिरस नावाचे ढग जे पिवळसर तांबडे दिसतात, तसेच जर आपण सिरोक्युमुलस नावाच्या ढगांचा जर विचार केला तर या ढगांचं प्रमाण हे सकाळी आपल्याला आकाशामध्ये या ढगांचं प्रमाण हे जास्त असलेलं आपल्याला दिसतं. जसजसं सूर्यप्रकाश पडतो तसतसं ढग हे नाहीसे झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आज या ढगांचं वर्गीकरण करत असताना ढगांचे दोन प्रकार हे आजच्या तासामध्ये या ठिकाणी बघितलेले आहेत. धन्यवाद.